केलेला आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे। यासोबतच मुलांना जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण खाजगी करण्यात आलेलं आहे। 62,000 मराठी शाळा महाराष्ट्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासोबतच या सरकारने 2 कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देऊ असं सांगितलं होतं। अजूनही अद्याप रोजगार उपलब्ध नाही। विकासाच्या नावावरती या सरकारने जो सपाटा लावलेला आहे त्या सपाट्यामध्ये आपल्याला माहीत असेल आता G20ची परिषद झाली। यांचा विकास लपवण्यासाठी यांना रस्त्यावरती पडदे लावावी लागली। गरिबांच्या झोपड्या गरिबांची घरं यांना लपवावी लागली। या देशामध्ये अन्न सुरक्षा कायदा आहे त्या अन्न कष्टकरी व्यापारी यांच्या विरोधामध्ये काम करणारं केंद्र आणि राज्य सरकार यांच्या कामगार कायद्यांच्या विरोधामध्ये असलेलं हे राज्य सरकार या ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ ही संपूर्ण रॅली आज या ठिकाणी आलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही कामगारावरती होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले जे श्रम कायदे आहेत ते रद्द करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये ही रॅली आहे। आणि या रॅलीमध्ये सर्व कामगारांना न्याय मिळवून द्यावे यासाठी ही रॅली आपण या ठिकाणी करतो आहोत। आणि विशेष करून आज ही रॅली भाजप हटाओ देश बचाओ यासाठी हा रॅली काढण्यात आलेली आहे। आणि जनसभा आपल्यासोबत दिसत आहे।